सर मला माझं आन्सरचं कन्क्लुजन प्रॉपर येतच नाही. माझा कन्क्लुजन मला कळतच नाही कन्क्लुजन कसं करायचं आहे. कन्क्लुजनमध्ये मला मार्क्सच भेटत नाही. येस, हे सगळे कमेंट्स, हे सगळे जे डाऊट्स आहेत गाईज, मी आत्तापर्यंत स्टुडंट्सकडून खूप वेळेस ऐकलंय. आणि इव्हन मी सुद्धा जेव्हा प्रिपरेशन करत होतो तेव्हा सुद्धा मला सुद्धा हा प्रॉब्लेम आलाय. सो आजच्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू हॅव अ डिस्कशन ऑन की खरंच आपलं कन्क्लुजन का प्रॉपर येत नाही, किंवा कन्क्लुजन करताना आपल्याला खरंच काय प्रॉब्लेम होतो की ज्याच्यामुळे आपल्याला तो कन्क्लुजन ऑन द ट्रॅक नसतो, है ना. हा मी सांगतो ऑलमोस्ट एव्हरीवन ज्यांनी खरंच आन्सर रायटिंग प्रॅक्टिस स्टार्ट केली आहे, त्यांनी खरंच आन्सर रायटिंग केली, त्याला प्रत्येकाला हा क्वेश्चन, हा प्रॉब्लेम खरंच येत असेल. येस, सो आजच्या व्हिडिओमध्ये जो तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात, येस, तिथे मी तुम्हाला कन्क्लुजन कसं करायला पाहिजे, कन्क्लुजन असतो काय, आणि ऍक्च्युअल त्याचे रिअल टाइम मॉडेल आन्सर्स ऑफ PYQs हे सुद्धा इथे प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, लिंक मधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि मग तुम्ही ही जी काही डिस्कशन आपण करतोय त्याला अप्लाय सुद्धा करू शकता. ठीक आहे, चलो बघूयात. मग गाईज सगळ्यात आधी आपलं कन्क्लुजन फेल होतंय. ठीक आहे, मग हा कन्क्लुजन फेल का होतं? ठीक आहे, मग याच्यासाठी सगळ्यात आधी गोष्ट असते आपल्याला कन्क्लुजन काय असतो ना हेच माहित नसतं खूप वेळेस. ठीक आहे, है ना, की फक्त तुम्हाला वाटतं की लास्ट आन्सरच्या एंड मध्ये 2-4 लाईन्स असतील, तिथे लिहायचं टू कन्क्लूड आणि मग तिथे स्टार्ट करायचं कन्क्लुजन. दॅट इज हाऊ वी आर सपोज टू. आन्सर इज ॲब्सोल्युटली नॉट. येस, की बघा कन्क्लुजन हा असा नसतो की तिथे तुम्ही कन्क्लुजन लिहिणार आणि मग तुम्ही स्टार्ट करणार. नो, कन्क्लुजन शुड बी सच दॅट की तिथे तुमच्या त्या ओव्हरऑल रायटिंग वरून, त्या कॉन्टेंट वरून, ठीक आहे, त्या कन्क्लुजनच्या त्या लास्ट पॅरेग्राफ वरून कळायला पाहिजे की येस यू फायनली सम अप ऑल दिस ओव्हरऑल डिस्कशन आणि त्याच्या पुढचा वे आउट ऑल्सो. मग कन्क्लुजन काय असतो? दॅट इज नथिंग बट, यु नो, द कन्क्लुजन इज नथिंग बट की एक असा, येस, दॅट इज जनरली ॲट द एंड, की तो पूर्ण हा जो डिस्कशन केला आहे फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग टिल दिस पर्टिक्युलर मोमेंट, और यू कॅन कन्सिडर इट ॲज अ लास्ट, राईट, आणि त्यांचा ओव्हरऑल समअप प्लस त्याचा फॉरवर्ड लुकिंग आस्पेक्ट असतो. का? द रिझन बिंग की फक्त कन्क्लुजन मध्ये तुम्ही आतापर्यंत जे डिस्कशन केलंय तेच जर का समअप करणार तर दॅट इज नॉट गोइंग टू बी दॅट इफेक्टिव्ह. ठीक आहे, तुम्हाला फ्युचरिस्टिक, कारण ऍडमिनिस्ट्रेटर जेव्हा असणार, जेव्हा आपण UPSC थ्रू, राज्यसेवे थ्रू सिलेक्ट होणार, तेव्हा मग आपण फक्त तेवढं समिंग अप ॲज अ क्वालिटी रिफ्लेक्ट करून जमणार नाही. तिथे आपल्याला फ्युचरिस्टिक सोल्युशन ओरिएंटेड राहणं सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे, है ना. सो दॅट इज वॉट जनरली कन्क्लुजन इज कन्सिडर्ड फॉर बोथ, यु नो, UPSC आणि MPSC साठी सुद्धा. ठीक आहे, मग आता आपल्याला पहिला जसा प्रॉब्लेम आहे मी सांगितलाय की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला कन्क्लुजन ऍक्च्युअली माहित नाहीये की कन्क्लुजन असतो काय. मग आता त्याच्यामुळे काय होतंय ना की इव्हॅल्युएटरचा जो आपला क्वेश्चन ऍक्च्युली चेक करतोय त्याचा एक तर बघा अटेन्शन स्पॅन तसाही फार कमी आहे, है ना, की तो प्रत्येक क्वेश्चनला टू बी फ्रँक रीड करत नाहीये. कारण मी स्वतः टेस्ट पेपर आणि बाकी टॉपरच्या कॉपी सुद्धा इव्हॅल्युएट केलाय. ठीक आहे, असेस केलाय आणि मग मी बघितलं की खरंच एक नॅचरल सायकोलॉजी आहे की आपण ना पूर्ण 100% हा पेपर रीड करत नाही. आणि म्हणून जर का तुम्हाला इव्हॅल्युएटरचा अटेन्शन लास्ट मोमेंट पर्यंत जर का ठेवायचं असेल, इन दॅट केस तुम्हाला कन्क्लुजनला तेवढं वेटेज द्यावं लागेल. जसं तेच आहे की इथे 45 सेकंड हा जनरली तो एका क्वेश्चनला किंवा एका आन्सरला ऍक्च्युली टाइम देतोय. आणि त्या टाइम मध्ये जर का तुम्हाला कन्क्लुजन, तो जो एंडिंग आहे तो तुझ्या कन्क्लुजनवर रीड येतो तो, बट जर का तो खरं इम्प्रेसिव्ह नाही वाटला, जर का तो फ्युचरिस्टिक नाही वाटला, जर तिथे तुमच्या आन्सरमध्ये ऍडमिनिस्ट्रेटरच्या क्वालिटीज रिफ्लेक्ट नाही झाल्या, अशा केसमध्ये तो बेसिकली हा कन्क्लुजन किंवा रीड पण नाही करणार, पॉसिबली केलं तरी मार्क्स मग त्या प्रपोर्शनेट मध्ये देणार नाही. आय होप यू गाईज आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू कन्वे, है ना. मग अशा केसमध्ये, ठीक आहे, अशा केसमध्ये आपल्याला एन्श्योर करायचं आहे की हा जो 45 मिनिटचा स्पॅन असेल प्लस तिथे आपण कसं तिथे जाणार. आता मग मेजर प्रॉब्लेम काय होतोय आपला? द मेजर प्रॉब्लेम इज व्हॉट? आय डोंट नो हाऊ टू कन्क्लूड.
बरोबर, की आपल्याला कन्क्लूड करायचं कसं हेच माहित नाहीये, कारण कन्क्लुजन काय असतं हे माहित नाहीये. पॉसिबली माहिती असेल तर त्याचा अप्रोच माहित नाहीये, त्याचा अप्रोच मे बी माहित असेल तर तो क्वेश्चन स्पेसिफिक वे मध्ये आपण राईट करू शकत नाहीये. येस गाईज, मी याच्यासाठी आधी पण व्हिडिओज बनवलेले आहेत. डेली आन्सर रायटिंग सेशनमध्ये मी हे डिस्कशन पण करत असतो इच क्वेश्चन वाईज. ठीक आहे, सध्या PYQs घेतोय मी राज्यसेवेचे, UPSCचे पण घेणार आहेत फॉर शुअर. ठीक आहे, आणि मी तिथे तुम्हाला सांगतो की कसं तुम्ही एखाद्या क्वेश्चनला कन्क्लूड करू शकता ब्रेनस्टॉर्मिंग करून. ठीक आहे, मग तुम्हाला डाऊट असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी तुम्हाला 100% आन्सर तिथे करेल. ठीक आहे, मी सोबत 2027 मेन्सला टार्गेट करून आन्सर रायटिंग फाउंडेशन कोर्स पण लॉन्च करतोय. ठीक आहे, जनरल फाउंडेशन नाही, आन्सर रायटिंग, जिथे आपण फोकस करणार आहोत मेनली ऑन ऑल आस्पेक्ट्स ऑफ आन्सर रायटिंग. ठीक आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर प्लीज लेट मी नो देअर इन दी कमेंट बॉक्स अँड आपण तिथे कनेक्ट करूया. ठीक आहे, मग आता आपल्याला माहीतच नाहीये, मी सांगितलं तुम्हाला का असं होतंय. सो वी डोंट नो व्हॉट इज द डेफिनेशन, वी डोंट नो एक्झॅक्टली अप्रोच. ठीक आहे, की कसं करायचंय, अँड देन इवन इफ वी कॅन डू सी क्वेश्चन स्पेसिफिक है ना, कारण त्याची डिमांड असते, मग अशा केसमध्ये आपण ते करू शकत नाही. ठीक आहे, मग आता काय करता येईल किंवा पुढे मग कसं प्रोसीड करायचंय. येस, जसं बघ आता जनरल कन्क्लुजन, मग काय करतो मी, काय बघितलं किंवा मी स्वतः पण केलंय. ठीक आहे, आणि मी बघितलंय ऍक्च्युली टॉपरचे स्टुडंटच्या कॉपीज, आणि ते मग काय करतात कन्क्लुजन, मग सर 2 लाईन लिहायचे आहेत ना, मग दिलेले दस दिस इज हाऊ इट ऑल वर्क्स, सिम्पल. येस, दस दे शुड वर्क लाईक दिस, डन. नो, हा कन्क्लुजन नाहीये. मी तुम्हाला सांगतोय दॅट इज नॉट बाय एनी मीन्स इज ए कन्क्लुजन. मग तुम्हाला जसं आता इथे बघा, इथे कसा कन्क्लुजन आहे, आणि याच्यावर मी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पण सांगणार की ऍक्च्युली इम्प्रूव्हमेंट कशी असली पाहिजे. ठीक आहे, पहिले बघा कन्क्लुजन कसं आहे. टू कन्क्लूड, आता इथे लिहिलंय टू कन्क्लूड, मिनिंग की आता कन्क्लुजन लिहितोय मी, हे त्यांनी पहिले हायलाइट करून दाखवलंय. The government needs to work hard to make sure that the economy grows in a way that helps the poor and creates many jobs so everyone is happy. ठीक आहे, हा फार फार लेमन टाइप, फार सिंपल कन्क्लुजन आहे. ठीक आहे, इट मे बी नो डाऊट की तुम्हाला जी फ्युचरिस्टिक जो कन्क्लुजन आहे किंवा आयडिया आहे ती तिथे कन्वे होतीये है ना, की गव्हर्नमेंटने कसं वर्क करायचं आणि बाकी ओव्हरऑल काय ऑब्जेक्टिव्ह माइंडमध्ये ठेवायचे ते तिथे दिसतंय. पण तो तेवढा इम्प्रेसिव्ह वाटतोय का बघा, की तो अल्टिमेटली ऍट द एंड ऑफ रीडिंग दिस, आफ्टर रीडिंग दिस कन्क्लुजन तुम्हाला मार्क्स देईल. आणि त्याच्याकडे काही रिझन दिसतंय का की तो +0.5 किंवा 1 मार्क प्लस देईल बाकी याच्यापेक्षा, आहे का या कन्क्लुजन मध्ये? आय डोंट फील सो. ठीक आहे, मला नाही वाटत की इथे या कन्क्लुजन मध्ये ती क्वालिटी आहे. ठीक आहे, मग आता कसं करायचंय हे सुद्धा आपण बघूयात. ठीक आहे, मग आता बघा, एक गोष्ट आहे की जर तुम्ही कन्क्लुजन मिस करताय, ठीक आहे, मिस करताय तर तिथे तर पेनल्टी आहेच आहे. जर तुम्ही कन्क्लुजन प्रॉपर केलेलं नाहीये, ठीक आहे, की जसा ऍक्च्युली एक्सपेक्टेड लाईनवर असला पाहिजे किंवा असला पाहिजे, इवन इन दॅट केस तुम्ही बघणार की तुमचा स्कोर है ना एक 15% कमी होऊ शकतो. ठीक आहे, 15% मीनिंग 15%चा मीनिंग सिंपल के 250 मार्क्सचा मग तिथे 15%. ठीक आहे, सो मग ऑलमोस्ट ओव्हरऑल जो मार्क्स असेल तिथे मग तुम्ही कमीत कमी नाही जरी म्हटलं 8-10 मार्क तिथे लूज करणार, पॉसिबली जास्त फॉर एव्हरी पेपर देन. आणि यू कॅन इमॅजिन के 2, 4, 8, 10 मार्क किती व्हॅल्युएबल आहे ना, जेव्हा रँक 1-1 मार्कवर 10-10 लोक असतात. ठीक आहे, अशा केसमध्ये कन्क्लुजनला इग्नोर करून जमणार नाही. ठीक आहे, सो बी क्लिअर, कसं करायचंय मी तुम्हाला इथे 100% सांगेल. ठीक आहे, सो येस, आता बघा परत एक फार पुअर कन्क्लुजन सांगतोय. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर नेचर अँड स्टॉप द क्लायमेट फ्रॉम चेंजिंग. बघा किती सिम्पलिस्टिक वे मध्ये सांगितलंय, बट तरी पण तो इम्प्रेसिव्ह नाहीये. टू मच बाय युझिंग बेटर एनर्जी अँड स्टॉपिंग पोल्युशन ऑर कंट्रोलिंग पोल्युशन. ठीक आहे, बघा आता हा कन्क्लुजन आहे, याच्यामध्ये ना कोणते कीवर्ड्स आलेत, ना याच्यामध्ये काही ऍक्च्युअली लॉज आलेत किंवा काही टेक्निकल डोमेन स्पेसिफिक नॉलेज तुमचं रिफ्लेक्ट झालं. मग हा तर कोणी सांगू शकतो ना, तुम्ही रोडवर जाऊन विचारा आणि सांगा की बाबा मग आता हा जो एन्व्हायरमेंटचा डॅमेज होतोय किंवा प्रॉब्लेम होतोय मग त्याला कसं डील करायचंय. डोंट यू थिंक की तो पण हे सगळे पॉईंट सांगेल तुम्हाला तिथे? आय थिंक येस,
तो बिलकुल तुम्हाला हे सगळे पॉईंट्स इथे सांगणार. मग तुमच्या आणि त्याच्या त्या लेमॅनच्या आन्सरमध्ये कन्क्लुजनमध्ये काहीतरी डिफरंट असलं पाहिजे ना. डोंट यू थिंक सो? मला वाटतंय की ते 100% असलं पाहिजे आणि ते 3 पॉइंट्सवर मेन है ना, मेनली असलं पाहिजे. बघा कोणते 3 पॉइंट्स आहेत. एक, कीवर्ड अँकर, मीनिंग की तुमचा कीवर्ड तिथे फोकस असला पाहिजे है ना, की एक जो तुमच्या आन्सरमध्ये कीवर्ड असणं इम्पॉर्टंट आहे. तसंच कन्क्लुजन मध्ये सुद्धा कीवर्ड्स असणं मस्ट आहे. रूल्स बेस्ड ऑर्डर, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, मॅरीटाईम सिक्युरिटी, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन, फ्रीडम ऑफ और इंडिपेंडन्स. ठीक आहे. मग असे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत किंवा असे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत की जे तुमच्या कन्क्लुजन मध्ये जर का असतील तर तो कन्क्लुजन तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह है ना मार्क्स देऊन जाईल. सेकंड, परत बघूयात कसं करायचंय. तेच डोमेन स्पेसिफिक इम्पॅक्ट. ठीक आहे. डोमेन स्पेसिफिक की मग तुम्ही कसं डोमेन स्पेसिफिक नॉलेज. बघा अल्टिमेटली विथ टाइम आता UPSC, MPSC आणि ओव्हरऑल सिव्हिल सर्व्हिसेसची डिमांड इन्क्रीज जी होत चालली ती स्पेशलाइज्ड इंडिव्हिज्युअल डोमेन स्पेसिफिक नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला है ना. कारण तुम्ही इफ यू आर गोइंग टू वर्क ॲज हेल्थ सेक्रेटरी आणि तुम्हाला हेल्थ बद्दल माहितीच नसेल तर कसं तुम्ही त्या डील करणार प्रॉब्लेम्सला है ना. की जसं IAS ला जनरली जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन म्हणतो आपण. आता थोडी इन्क्लिनेशन आहे UPSCचं पण आणि बाकी पण आता सिस्टीमचं की तुम्हाला एखाद्या डोमेनमध्ये एक्सपर्टीज असणं इज रिअली एक्सपेक्टेड अँड नीडेड as well. ठीक आहे. सो मग डोमेन स्पेसिफिक इम्पॅक्ट आणि प्रिसाइज फॉरवर्ड पाथ, फॉरवर्ड लुकिंग, फ्युचरिस्टिक, सोल्युशन ओरिएंटेड कन्क्लुजन असणं फार इम्पॉर्टंट काय ना. हे 3 पॉइंट जर का तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला कन्क्लुजन करायला विचार पण नाही करावा लागेल, प्लस तुमचा कन्क्लुजन खरंच हा इफेक्टिव्ह असेल. आता बघूया त्याला ऍक्च्युअल रिअल टाइम कसं होतं. सो ड्रॉप द कीवर्ड अँकर, मीनिंग की तुम्हाला इथे कीवर्ड्स इथे ऍड करायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं मॅरीटाईम सिक्युरिटी, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन है ना, अँड इंडिपेंडेंट अँड स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. ठीक आहे. किंवा ग्लोबल मल्टीलॅटरलिझम असे काही वर्ड्स असतील ऍक्च्युअली जी फार कमी स्पेसमध्ये वर्ड्समध्ये ठीक आहे ते लार्ज व्हॅल्यू कन्वे करताय आणि त्याच्यामुळेच मग जिथे तुम्हाला कन्क्लुजन हार्डली 20 वर्ड्स मध्ये करायचे तिथे असे वर्ड्स वुड रादर बी गुड स्ट्रॅटेजी. बघा कसा. To conclude, the government needs to work hard to make sure that the economy grows in a way that helps the poor and creates many jobs, that everyone is happy. हाच होता तो कन्क्लुजन आधी आपण लिहिलाय. आता बघा यालाच कसं आपण एक प्रॉपर कीवर्ड लोडेड बनवू शकतो आणि त्याच्यामुळे कसं इव्हॅल्युएटरचं अटेन्शन तिथे जाईल. बघा, अचिव्हिंग इन्क्लुसिव्ह ग्रोथ रिक्वायर्स अ सिनर्जी. ठीक आहे. ऑफ स्ट्रक्चरल रिफॉर्म्स. ठीक आहे. आता हे वर्ड्स आहे ना, आता हे कीवर्ड्स तुम्हाला कुठून भेटतील पहिले सांगतो कसा. देन फिनान्शियल इन्क्लुजन, लेबर इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टू एन्श्युअर इक्विटेबल वेल्थ डिस्ट्रीब्युशन. आता हे काय हे ग्रॅमॅटिकली रिच कीवर्ड नाही आहे, वोकॅबलरी नाही आहे, हे कीवर्ड्स आहेत. हे कीवर्ड्स तुम्हाला कुठून भेटतील. मग हे तुम्ही NCERTs मधून घ्या, हे कीवर्ड्स तुम्ही न्यूजपेपर मधून घ्या, आर्टिकल्स एडिटोरियल मधून घ्या, हे तुम्ही योजना कुरुक्षेत्रच्या आर्टिकल्स मधून घ्या. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही जे पॉडकास्ट ऐकता किंवा अजून काही तिथून तुम्ही हे कीवर्ड्स कलेक्ट करू शकता. मी तर तुम्हाला सांगतो जनरली मी सगळ्या मेंटीजला सांगतो माझ्या की त्यांच्याकडे एक सेपरेट बुक असली पाहिजे जिथे ते कीवर्ड्स इथे रोज डेली बेसिसवर मेन्शन करताय है ना, ज्याच्यामुळे अल्टिमेटली त्यांना त्याचा फायदा होईल. ठीक आहे. सो कीवर्ड अँकर वाला केस. नेक्स्ट, बिल्ड डोमेन स्पेसिफिक इम्पॅक्ट. येस, बिल्ड डोमेन स्पेसिफिक इम्पॅक्ट. काय डोमेन स्पेसिफिक इम्पॅक्ट? सिम्पली की इथे आपल्याला तिथे आपलं एक त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट रिलेटेड डोमेन नॉलेज दाखवणं मस्ट आहे गाईस. का? कारण इफ यू आर गोइंग टू वर्क ॲज एन्व्हायरमेंटल सेक्रेटरी मग तुम्हाला तिथे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट त्यातल्या की पोल्युटर पेस प्रिन्सिपल असेल है ना, किंवा बाकी INDCs असतील किंवा अजून काय. ठीक आहे. हे CBDR प्रिन्सिपल्स हे पण माहीत असणं मस्ट आहे. मग अशा केसमध्ये बघा की पहिला आपण लिहिला जसा वी मस्ट टेक केअर ऑफ आवर नेचर अँड स्टॉप द क्लायमेट फ्रॉम चेंजिंग टू मच बाय युझिंग बेटर एनर्जी अँड स्टॉपिंग पोल्युशन. बरोबर हा होता. आता याला बघा कसा इम्प्रूव्ड वे मध्ये कसा लिहू शकतो.
transitioning to a circular economy via decarbonization strategies and climate resilient infrastructure is essential for meeting net zero commitments. ठीक आहे, आता तुम्हाला हे वर्ड्स माहित नव्हते का? खरं खरं सांगा मला. यू गाईज वर मस्ट बी अवेअर अबाउट ऑल दिस टर्म, जरी तुमचा हा पहिला अटेम्प्ट असेल तरी सुद्धा. मग आता अशा केसमध्ये तुमच्याकडं हा ऑप्शन पण होता, राईट करायचा हा होता, पण आपण प्रिफर कोणता केला? हा सिम्प्लिस्टिक. का? कारण आपल्याला ती स्ट्रॅटेजी माहित नव्हती है ना. म्हणून सांगतोय या वे मध्ये ट्राय करा है ना, की तुम्ही कन्क्लुजन करताय आणि मी तुम्हाला 100% अश्योर करतो गाईज की तेव्हा तुम्हाला मार्क्स इथे जास्त भेटतील. ठीक आहे. देन गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन बेसिसवरचा कन्क्लुजन बघा कसा इम्प्रूव्ह डोमेन स्पेसिफिक नॉलेजवर. It is important for the government to be honest and talk to the people so that the country can be run better and without any cheating. ठीक आहे. जसं जसे प्रोटेस्ट चालू होतं है ना, की जंतर मंतरवर प्रोटेस्ट आहे किंवा अजून डेमोक्रेटिक सोसायटीमध्ये गव्हर्नन्सवर, मग त्या रिलेटेड हा कन्क्लुजन असेल. आता बघा याला कसं इम्प्रूव्ह तुम्ही लिहू शकता. बघा, एनहान्सिंग इन्स्टिट्यूशनल ट्रान्सपरन्सी थ्रू digital empowerment and citizen-centric governance ensures administrative accountability and minimizes discretionary leakages. Yes, and there you will find, ठीक है, there you will find कि that is equally how all it simply works. I hope you guys are getting कि कसं तुम्ही domain specific keyword आणि बाकी गोष्टी तिथे रिफ्लेक्ट करू शकता है ना. येस. सो आणि तिसरा आहे प्लॉट दी प्रिसाइज फॉरवर्ड पाथ, म्हणजे फ्युचर लुकिंग, फॉरवर्ड लुकिंग, सोल्युशन ओरिएंटेड. एसडीजी ऍड करू शकता, एनडीसीज ऍड करू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा मग अजून काही गव्हर्नमेंटचे गोल असतील, विकसित भारत बाय 2047. ठीक आहे. किंवा स्टेट स्पेसिफिक असेल, महाराष्ट्रासाठी $1 ट्रिलियन इकॉनॉमी. ठीक आहे. असे जे फॉरवर्ड लुकिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत, फॉरवर्ड लुकिंग अप्रोचेस आहेत, ते तुमच्या आन्सरमध्ये कन्क्लुजनमध्ये इन स्पेसिफिक असले पाहिजे. कारण तो पॉझिटिव्ह नोटवर, तो ब्रॉडर नोटवर, तो इन्क्लुझिव्ह नोटवर एंड झाला पाहिजे. दॅट इज एक्सपेक्टेड बाय इव्हॅल्युएटर. मग बघा आता इथे के कसं ऍड करू शकतो, मिटिगेटिंग आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर टू प्रिव्हेंट कॅटास्ट्रॉफिक हेल्थ शॉक्स अँड एन्श्युअर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. बघा इथे काय आला, फॉरवर्ड लुकिंग युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. हा सगळ्यांना हेल्थ फॅसिलिटीज असल्या पाहिजे, बेसिक हेल्थ आणि सगळ्यात ऑल सॉर्ट ऑफ हेल्थ इनफॅक्ट असलं पाहिजे. हा एवढा ब्रॉडर आउटलुक आहे ना. सो क्लायमेट चेंज फ्री वर्ल्ड, बघा काहीतरी फ्युचर जसं असं होऊ शकत नाही, बट सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मग असं काहीतरी असेल, दॅट इज वेअर ऍक्च्युअली यू विल बी गेटिंग मोर दॅन एक्सपेक्टेड मार्क्स. ठीक आहे गाईज, आय होप की तुम्हाला हा ओव्हरऑल केस कळतोय. ठीक आहे. जसं बघा परत, अवॉइड कंट्री शुड टॉक मोर अँड साइन पीस ट्रिटी सो दॅट देर इज नो मोर वॉर इन दी कमिंग इयर्स. ठीक आहे. आता याला कसं बेटर लिहू शकतो आपण, transitioning towards rules based multilateralism to foster strategic autonomy and maritime security. ठीक आहे. मग इथे पण काय झाले, कीवर्ड्स बघा ऍड झाले, फ्युचरिस्टिक पण झालंय आणि स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अँड मॅरिटाईम सिक्युरिटी रिफ्लेक्ट झालंय. That is how you can simply look for ultimately कन्क्लुजन. सो मला वाटतं की जे 3 की अस्पेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे वाईल कन्क्लुडिंग युअर आन्सर, हे प्रॉपर राईटली डिस्कस झालं. एक तर कीवर्ड्स असलं पाहिजे, देन डोमेन स्पेसिफिक नॉलेज किंवा एक्सपर्टीज त्या पर्टिक्युलर एरियाची जी काही कीवर्ड्स आहेत, आणि फॉरवर्ड लुकिंग असला पाहिजे, फ्युचर लुकिंग असला पाहिजे. येस. सो आय होप कन्क्लुजन कसा करायचा, हा का फेल होतो है ना, आणि याला बेटर वे मध्ये आपण कसं करू शकतो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंकमध्ये लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये, जिथे तुम्हाला मॉडेल आन्सर सुद्धा भेटतील UPSC आणि MPSCचे. आणि मॉडेल फाउंडेशन कोर्ससाठी जर काही इंटरेस्टेड असाल आन्सर रायटिंग, तर यू कॅन आस्क मी सिम्पली. ठीक आहे. वी विल देन हॅव अकॉर्डिंगली दी डिस्कशन अँड ओव्हरऑल केस. थँक्यू. परत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.